आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की यांच्यात वेळेनुसार बदल झाला आहे. अक्षय, ही गोष्ट खरी आहे की जेव्हा स्कूलमध्ये होतात तुमच्या टीचरवर मन आलं होतं तुमचं? हो, नक्कीच मन आलं होतं. माझं तर असं मत आहे की इथे असा कोणी नसेल की सगळ्यांना त्यांचं पहिलं प्रेम टीचरमध्येच दिसून येतं. आणि असे बॉयफ्रेंड बनलात की ज्यांच्याकडून स्वतःचा होमवर्क करून काय? घ्यायचा? सॉरी, असे बॉयफ्रेंड बनलात की त्यांच्याकडून स्वतःचा होमवर्क करून घ्यायचा? बॉयफ्रेंड टीचरकडून नाही घ्यायचो. स्टुडंट, दुसरी स्टुडंट. म्हणजे आणखीनही मुली होत्या? नाही म्हणजे अजूनही स्टुडंट्स होत्या, म्हणजे स्टुडंट होत्या, त्यांच्याकडून करून घेत होतो. आणि टीचरने काही म्हटलं नव्हतं. टीचरला म्हणजे असंच एक दिवस मी माझ्या बाजूला जो मुलगा बसला होता त्याला सांगून दिलं की यार, आय लव्ह दिस टीचर, आय वॉन्ट टू मॅरी हर. आणि 7-8 वर्षाचा असेल मी. त्यात काही चूक नव्हती केली मी. ते पहिलं प्रेम होतच नेहमी टीचरवर. अँड दॅट इज कॉल्ड अन इनोसंट लव्ह. नाही, इनोसेंट लव्ह 7-8 वर्षाच्या वयातच सुरू झालं होतं. हो, नक्कीच होऊन गेलं सर. सर, मी हक्काने सांगू शकतो की तुम्हाला पण झालं असेल. मी हक्काने सांगू शकतो. आणि जर नसेल झालं तर मग चुकीचं आहे काहीतरी. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवलात तेव्हाही चर्चे सुरू झाले हो, होते? बिलकुल झाले. आय एम अ फुल हॉट ब्लडेड मॅन, वाय नॉट. तेही लोकांना लक्षात आहे. तू चीज बडी हे मस्त मस्त रवीना टंडन बरोबर तुमचं नाव नक्की. जोडलं गेलं होतं. आणि मग शिल्पा शेट्टी बरोबर हो. चुरा के दिल मेरा. हो. आणि लग्नानंतर मग तुम्ही बदलून गेलात. हो, चूक झाली होती. आता बघा, आता 2 मुलं आहेत. आय एम व्हेरी हॅपीली मॅरिड. अँड असं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल तर व्हायलाच पाहिजे फॉर गुड. अँड दॅट इज व्हॉट हॅपन टू मी. माझ्याबरोबर असंच झालं. तर बदल खूप महत्त्वाचा असतो. आणि बघा, आधी तुमच्या हिरोईन्स बरोबर तुमच्या रोमॅन्सच्या बातम्या यायच्या. आता तुमच्या हिरोईन्स बरोबर तुमच्या भांडणाच्या बातम्या येतात. प्रियांका चोपडा बरोबर काहीतरी खटकलं असं नाही, ऐकलं. काहीच नाही झालंय. कोण आहे तुमचं खबरी? जर काहीच नाही झालं तर त्यांच्याबरोबर कोणतीही फिल्म साईन करायला का नकार देतात? नाही, माझी कोणतीच फिल्म नाही आली. मी तर त्यांच्यासोबत 4 किंवा 5 फिल्म केल्यात. असं काहीच नाहीये की मी त्यांच्याबरोबर फिल्म नाही करत. मी सगळ्यांसोबत फिल्म केली आहे. फक्त एक राणी मुखर्जी सोडून मी सगळ्यांबरोबर केली आहे. नाही, आता त्या तर जुन्या नाही, गोष्टी सोडून आत्ताची द्या. गोष्ट करतोय मी. आत्ता जर प्रियांका चोपडा बरोबर फिल्म करण्याची संधी मिळाली तर नक्कीच तुम्ही करेन. यात काय प्रॉब्लेम आहे? आनंद होईल त्यांना ही गोष्ट ऐकून. अरे तर अम, मग मी हे सुद्धा ऐकलंय की फराह खान बरोबर तुमचं काही खटकलंय. फराह खान सोबत तर काहीच खटपट नाही झाली. ती शी इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन. अँड त्यांचे जे भाऊ आहेत साजिद, ते खूप चांगले मित्र आहेत माझे. तर काहीच खटपट नाहीये सर. एकता कपूर नाराज होते तुमच्यावर? एकता कपूर केव्हा नाराज झाल्या? आज एक काम करूया. एकता कपूरला फोन लावूया. हम्म. हो ना? आज बघूया की त्यांचा खबरी बरोबर आहे की मी बरोबर आहे. फराह खानला पण फोन लावूया, प्रियंकाला पण लावूया. सर, फोन करू आज. सर, या तर त्या बातम्या आहेत ज्या मॅगझिन्स सर, मॅगझिन नका वाचत जाऊ. हे आणा इकडे. हे मॅगझिन आहे, मी फेकून देईन. सांगतोय, मी खरं सांगतोय. खूप खराब वस्तू असते ही. याने खूप लोकांचे घर उद्ध्वस्त केलंय. खरंच सांगतोय. बसल्या बसल्या काही लिहितात हे. तर तुम्हाला असं वाटलं का की तुमचं घर सुद्धा उद्ध्वस्त करू शकते करूच मॅगझिन? नाही शकत. खरं तर आमच्यासाठी आमच्या घरामध्ये हास्याचा विषय आहे. पण हे जे तुम्ही पण जर तुमचा इतिहास पाहिला तर असं वाटतं की 100 चूहे खा के बिल्ली हज को चल्ली. हजला तर चाललीये ना. हजला तर चाललीये. 100 उंदीर खाऊन हजला जर जात असेल सर, तर त्यात काय चुकीचं आहे? व्यक्ती पाप केल्यानंतर हजला जातो ना, की आधीच जातो? चला, चांगलं झालं की तुम्ही एक्सेप्ट केलं. हो, आता जे नक्कीच. लोक प्रश्न सर, विचारू आज- इच्छितात. सर, आज मी पण एक प्रश्न विचारणार हो तुम्हाला. नक्कीच. जर रजत साहेब आज परवानगी देत असतील तर रजत साहेबांना मी 2-3 प्रश्न विचारू इच्छितो. काही हरकत नाही. तुम्ही तिथे बसल्या बसल्या विचारू शकता. खूप लोकांची इच्छा जीवनभर हीच आहे, मला सर, प्रश्न विचारायची. सर, मी उभं राहून विचारू?
तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा विचारू शकता. फील येईल. सर, लहानपणी तुम्हाला टीव्ही पाहण्याचा खूप छंद होता हा. आणि खूप वेळा तुमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला घरातून काढून टाकलंय आणि तुम्ही घरी जाऊन म्हणायचे ही चुकीची गोष्ट आहे, आणि मग डॅडीने तुम्हाला सांगितलं की बेटा असं काहीतरी करून दाखव की टीव्हीवर येशील. ही गोष्ट खरी आहे सर? ही गोष्ट खरी आहे, सर, अगदी खरी आहे. अच्छा. तुम्ही आमच्या एक घर होतं पूर्ण गल्लीत, म्हणजे ज्या घरात आम्ही राहायचो तिथे ना टीव्ही होता, वीज नव्हती, पाणी नव्हतं, आणि असं समजा की इतका तुटवडा होता की जेवणही नाही मिळायचं काही काही दिवस. पण टीव्ही पाहायला शेजारी एक घर होतं, तिथे जायचो. एक जैन साहेब होते, त्यांच्या घरात टीव्ही होता, आणि त्यावेळेला अर्धी फिल्म सॅटर्डेला लागायची, बाकी फिल्म संडेला लागायची. तर सॅटर्डेला अर्धी फिल्म बघितलेली होती. जेव्हा संडेला फिल्म बघायला गेलो तर त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. मी परत आलो तर माझ्या डोळ्यात अश्रू होते. तर वडिलांनी विचारलं की काय झालंय? तर मी सांगितलं की शहीद भगतसिंगची फिल्म होती, अर्धी बघितली होती आणि आज पाहायला गेलो तर त्यांनी दरवाजा बंद केला. तर ते म्हणाले की कुणा दुसऱ्याच्या घरी कोणा तिसऱ्याला टीव्हीवर पाहायला जातोस, जर हिंमत असेल तर काही असं कर की तू टीव्हीवर ये आणि लोक तुला पाहतील. म्हणजे ही गोष्ट तुमची माहिती एकदम बरोबर आहे. चला, माझा खबरी योग्य आहे. सर, सर तुमच्यावर हा आरोप आहे सर की हा तुमच्या स्टिंग ऑपरेशनला आमचा बॉलिवूड खूप घाबरतो. सर, असं का घाबरवताय तुम्ही आम्हाला असं बॉलिवूडवाल्यांना? काम का करतात बॉलिवूडवाले की भीती वाटेल? मी तर आपल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना असं सांगेन की असं कामच नका करू की कोणा स्टिंगच्या कोणा कॅमेऱ्याची भीती वाटेल. बिंदास जीवन जगा, खुलं जसं जगायचं. जसं तुम्ही जगताय. ओके सर. सर, तुमच्यावर एक आरोप आहे की विदाउट अ लॉ डिग्री यू हॅव बिकम अ लॉयर ऑफ द नेशन. आता याचं तर मी काय करू शकतो? या देशाच्या जनतेने मला बनवून दिलंय जे काही बनलोय ते. सो लॉ डिग्री शिवाय साहेब बनून गेले आहेत एक खूप मोठे लॉयर ऑफ द नेशन. सर, हम्म. सर, एक प्रश्न आहे. ॲलिगेशन आहे की तुम्ही दुसऱ्यांची पॅन्ट उतरवता पण स्वतःचे सूट इटलीवाले शिवून घेतात. सर, काय गोष्ट आहे? ही गोष्ट खरी आहे की जनतेने मला हेच काम दिलंय की दुसऱ्यांना एक्सपोज करा, कोणाचा शर्ट उतरवा, कोणाची पॅन्ट उतरवा, आणि स्वतः सूटमध्ये राहा. हो. आणि तसे तुम्हाला सांगू की मला जोपर्यंत माहितीये, मी यांचे प्रत्येक प्रोग्राम पाहतो आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये एक वेगळा नवीन इटालियन सूट असतो, आणि सूट यांचे इतके छान असतात आणि उत्कृष्ट असतात. सर, कुठून शिवून आणतात हे? सर, हे इटलीचे सूट आहेत? इटलीचे सूट आहेत. ही गोष्ट खरी आहे तुमची. चला, बस माझी मालिका संपली सर. आता तुम्ही विचारून घ्या. आता तुम्ही हेच सांगा, हे जे जॉली एलएलबी मध्ये तुम्ही वकील बनल्यात, अशाच प्रकारची वकिली केली जसे तुम्ही मला नाही प्रश्न सर, हे विचारले? तर एक फ्रेंडली नाईसली ते वाले, म्हणजे हे ॲलिगेशन पण नाही आहेत. हे लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही खरंच व्हॉट यू आर डुईंग विथ नेशन अँड यू कॉल पीपल हिअर. त्यांना गोष्टी विचारता, खूप गोष्टी, म्हणजे लोक जेव्हा इथे बसतात तर त्यांच्या फेसवर दिसणं सुरू होऊन जातं की काही गडबड आहे. काहीतरी गडबड आहे, आणि ऑडियन्स आर व्हेरी स्मार्ट. ते लगेच पकडतात. सो दॅट ॲक्च्युली गिव्ज अ व्हेरी ग्रेट थिंग आउट. म्हणजे व्यक्ती समजून जातो की कशा प्रकारचा व्यक्ती आहे. खूप खूप धन्यवाद. पण मी एवढंच सांगू इच्छितो, जो आपकी अदालत प्रोग्राम मोठा बनलाय तो माझ्यामुळे नाही बनला, तर लोकांमुळे बनलाय, जे आपकी अदालतमध्ये येतात, प्रश्नांचे उत्तरं देतात, आणि त्याहूनही जास्त या प्रेक्षकांमुळे, ज्यांनी इतकं प्रेम दिलं.